नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक विधेयक पास केले। गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। या विधेयकामुळे आता देश विरोधी, महाराष्ट्र विरोधी तसंच समाज विघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। विशेष म्हणजे जनसुरक्षा विधेयक आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आले। या विधेयकावर जवळपास 20 ते 25 मिनिटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितली। या कायद्यात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही। जर ती व्यक्ती समाज विघातक संघटनेशी संलग्न असेल तरच त्याला अटक होईल। या कायद्याबाबत चुकीचा समज पसरवला गेलाय। थेट कुणाला उचलून आत टाकता येणार नाही। आतापर्यंत हा कायदा 4 राज्यांनी केलाय। कोणाला त्रास देण्यासाठी हा कायदा करायचा नाही। पत्रकाराला किंवा राजकीय नेत्यांना अटक होणार नाही। हा कायदा जे लोक देशविरोधी आणि महाराष्ट्र विरोधी कृत्य करतात त्यांच्या विरोधात आहे। जिथे नक्षलवाद आहे तिथे हा कायदा करण्यात आलाय। त्यामुळे या जनसुरक्षा विधेयकाला सर्वांनी एकमतानं मंजुरी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। तसंच महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, दुरुपयोग करण्याची सरकारची मानसिकता नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। जनसुरक्षा विधेयकात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत मांडला होता। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या संदर्भातील सुधारित विधेयक विधानसभेत सादर केलं। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकामागील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। केवळ नक्षली आणि कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांना आळा घालण्यासाठी हा कायदा आहे। या कायद्याच्या अंतर्गत व्यक्तीवर नव्हे तर संघटनेवर कारवाई केली जाणार आहे। देशाच्या, महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि भारतीय संविधानाच्या विरोधात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरोधात हा कायदा आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। या कायद्यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही। कुणाला त्रास देण्यासाठी हा कायदा आणला नाही। विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सुद्धा हा कायदा नाही। या कायद्यामुळे कोणत्याही आंदोलन आणि आंदोलकांवर गदा येणार नाही। संविधानाच्या विरोधात ब्रेनवॉश करणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यास सध्याच्या कायद्यात पुरेशी तरतूद नाही। त्यामुळे हा कायदा ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक मांडल्यानंतर विरोधकांनी काही शंका उपस्थित केल्या। विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचं मुख्यमंत्र्यांकडून निरसन करण्यात आलं। काँग्रेसचे नितीन राऊत, विश्वजित कदम, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनीही आपले विचार मांडत विधेयकाला पाठिंबा दिला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले या एकमेव आमदारानं या विधेयकाला विरोध केला। जर हा कायदा संपूर्ण देशासाठी आहे तर भाजपा शासित अन्य राज्यात असा कायदा का नाही असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला। नक्षली चळवळीला आपल्या पक्षाचा विरोध आहे, मात्र या कायद्याच्या नावाखाली इतरांना त्रास होऊ नये, गैरवापर होऊ नये असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी म्हणत विधेयकाला पाठिंबा दिला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी संघटनेचं उदाहरण दिलं। या संघटनेची घटना आणि घटनेतील उद्दिष्ट वाचून दाखवत त्यांनी देशासमोरील धोका स्पष्ट केला। तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड या राज्यांनी यापूर्वी असा कायदा केलाय। केंद्र सरकारनं नक्षलवादाचा वावर असलेल्या सर्व राज्यांना असा कायदा करण्यास सांगितलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। या कायद्यामुळे आंध्र प्रदेश, झारखंड आणि तेलंगणा या राज्यातील 48 संघटनांवर बंदी आली आहे। महाराष्ट्रात कायदा नसल्यामुळे शेजारच्या राज्यातील ज्या संघटनांवर बंदी आहे अशा संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत। त्यांची संख्या 64 इतकी आहे। राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, गडचिरोली, अमरावती, बीड इथे या संघटना सक्रिय आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे।